संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. ऋतुताई ठोंबरे ज्या माझ्या अर्धांगिनी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदितीताई येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांना विनंती तर केली आहे, नक्कीच त्या येतील. अजून कर्जतमध्ये येणार मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष स्पर्धेला लावणार हजेरी. कर्जत शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष हर्षल मोरे यांच्या पुढाकारातून युवक अध्यक्ष चषक 2026 अंतर्गत भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी दिनांक 30 मार्च रोजी उत्साहात पार पडला असून 2 एप्रिल पर्यंत 4 दिवस या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिनांक 1 एप्रिल रोजी 8 वाजता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे या भेट देणार आहेत. दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता सुधाकर घारे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपसभापती चित्रा ठाकरे, नगरसेविका सुचिता खोत, नेहा शिंदे, अंजली कडू तसेच आयोजक राष्ट्रवादी युवक अध्यक्ष हर्षल मोरे व चौक ग्रामपंचायत सरपंच रितू हर्षल मोरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती नमिता घारे यासह नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी सुद्धा बॅटिंग करत खेळाचा आनंद घेतला. यावेळी सभापती नमिता घारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना या स्पर्धेचे कौतुक केले व खेळाडूंना खेळ भावना जपत हार जीत स्वीकारावी असे आवाहन केले. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी उभारण्यात आलेले आकर्षक होर्डिंग आणि त्यावरील नेत्यांची छायाचित्रे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हर्षल मोरे यांच्या माध्यमातून दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन होत असून यामुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. तसेच या उपक्रमामुळे दहिवली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळत असल्याचे बोलले जात आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आयोजित या स्पर्धेमुळे कर्जतकरांना क्रीडा, मनोरंजन आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. दरम्यान 32 संघांसाठी असलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला तब्बल 1.5 लाखांचे बक्षीस, उपविजेत्यास 55,000 तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 35,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना सायकली तर मालिकावीर खेळाडूस दुचाकी देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटी, LED टीव्ही, मोबाईल तसेच महिलांसाठी पैठणी साडी अशा आकर्षक लकी ड्रॉचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, संघर्ष टाइम्स. नक्कीच आज 30 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल असं आपल्या युवक अध्यक्ष चषक 2026चं पहिलंच पर्व आहे आणि हे आयोजन मी माझ्या सर्व मित्रपरिवार आणि आमचे ग्रामस्थ यांना आपल्या गावामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी, प्रत्येकाला वाटतं की आपल्या इथे एक मोठी स्पर्धा व्हावी, ती नावाजावी, ह्या हिशोबात करायचा प्रयत्न केला आहे. नक्कीच त्या स्पर्धेला यश येईल असं मला वाटतं आहे. याच्यामध्ये आपण 1.5 लाख हे प्रथम क्रमांक ठेवलं आहे, 75,000 हे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आपण 35,000 असं ठेवलं आहे. याच्यामध्ये आपण नक्कीच लकी ड्रॉमध्ये चांगले पारितोषिक ठेवायचा प्रयत्न केला आहे. आपण नक्कीच विनामूल्य इको फ्रेंडली स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी, परत त्याच्यानंतर आपण एक LED टीव्ही, एक मोबाईल आणि एक आपण टॅग ब्रदर्समधनं हेअरकट वर्षभर फ्री आणि GVRGमधनं एक वर्षभराचं पॅकेज असं आपण फ्री ठेवलं आहे, असा प्रयत्न केला आहे. त्यामधून जी लोक बघायला येतील, ज्या महिला मान्यवर येतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटलं होतं, म्हणून आपण त्यांच्यासाठी एक पैठणी असं ठेवलं आहे. किती संघांनी सहभाग घेतला आणि कुठले संघ असतात? याच्यामध्ये जवळजवळ 32 संघांनी सहभाग घेतला आहे. याच्यामध्ये 2 दिवस आपले कर्जत तालुक्यातले संघ असतील, तिसऱ्या दिवशी आपल्या इथे कर्जत, खालापूर, पनवेल भागातले संघ खेळतील आणि चौथ्या दिवशी आपला ओपन लॉट असेल, तिथनं कुठलाही एक गाव आकाराचा संघ येऊन खेळू शकतो. यामध्ये कोण मान्यवर भेटी देणार आहे, नक्कीच याच्यामध्ये दिग्गज मान्यवर भेटी देतील. त्याला ऋतुताई ठोंबरे ज्या माझ्या अर्धांगिनी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदितीताई येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांना विनंती तर केली आहे, नक्कीच त्या येतील. अजून BJPचे सुद्धा, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा, ती आज भारतीय जनता पार्टीची सरपंच असल्याकारणे तेव्हा सुद्धा त्यांचे सुद्धा दिग्गज नेते येतील याची शक्यता आहे. अतिशय
चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि तालुक्यात या स्पर्धेची देखील आता चर्चा रंगलेली आहे. नेमकं या आयोजनाची कल्पना कशी होती? दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आमचे सगळे मित्रपरिवार आणि आमचे ग्रामस्थ चषक ठेवायचेच, पण ह्यावर्षी आम्ही पक्षप्रवेश केल्यानंतर आमचं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न होता. तर सगळ्यांच्या विचारातून ही एक आमची संकल्पना तयार झाली आणि नक्कीच की सगळे बोलत होते की आपल्याला चांगलं काहीतरी चषक ठेवायचं आहे, चांगलं नियोजन करायचं आहे, लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं आहे. तर मग त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला आणि ही आमची जी स्पर्धा आहे ती सातत्यात उतरून आणली. पाणी मैदानात पोहोचवा. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांना सर्वांना मी सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि आज जे युवक अध्यक्ष चषक 2026 क्रीडा टेनिसचं जे आयोजन केलं आहे ते आयोजक आमचे युवकांचे कर्जत शहर अध्यक्ष हर्षदादा मोरे, तसेच विद्यमान सरपंच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलं आहे त्या ऋतुताई ठोंबरे, छान असं यांनी या ठिकाणी या ग्राउंडचं भव्य दिव्य असं आयोजन छान केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण जे खेळायला आले आहेत, तर खेळण्यामध्ये हारजीत ही होत असते, पण तिथे कुठेही आपण मतभेद न करता छान पद्धतीने खेळा, आपला एक संघ दाखवा आणि एकजुटीने खेळा. हार जीत ही आयुष्यात होत असते, पण ती पत्करण्याची सुद्धा तेवढीच ताकद आपल्यामध्ये असावी. आणि आज या ठिकाणी असं छान असं भव्य दिव्य नियोजन इथे केलेलं आहे, त्याबद्दल मी ऋतुताई आणि हर्षदादा यांचं मनापासून आभार मानते. आणि दादा नेहमीच युवकांसाठी छान असे उपक्रम आपण राबवत असता, तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते. आणि या कर्जत शहरामध्ये अशीच एकजूट एक संघ तुम्ही सर्वांमध्ये ठेवा अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद.